माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि गरीब मराठा तसेच जे कोणी संविधानाला मानतात असे सर्व लोक, मग ते कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, कोणी पण असो. त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख आणि भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, दत्तनरावजी, सर्व माझे बंधूंनो, जे आम्ही EVM साठी बलिदान द्यायला निघालेले आहे. त्यानंतर जेवढे काही हिस्ट्रीचे डॉक्टर घेतलेले लोक, त्यानंतर डॉक्टर, इंजिनियर आणि ज्या लोकांनी लॉची डिग्री डॉक्टर ते सर्व लोक, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि बाकी सगळे पॅरामिलिटरी फोर्स, रिटायर्ड साहेब लोक माझे, आणि त्यानंतर माझे डिफेन्समधून जेवढे काही रिटायर झाले आहेत, मोठे बंधू किंवा लहान बंधू, त्यानंतर जगातील जेवढे काही मानवतावादी कंट्री आहेत पृथ्वीवर, डेव्हलप कंट्री, आणि सर्व लोकांनो, भारतातील मी जे काही आता सांगतोय याच्यात 1% जरी चुकीचं असेल तर तुम्ही मला फोन करायचं. बघा दादांनो, आमच्या देशामध्ये 2 महामानव झालेले आहेत, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हटले बुद्ध? मी वास्तव्यवादी आहे, मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो, मी काही देव नाही आहे. एकीकडे 99 लोक आहेत, एकीकडे एक आहे मी, आणि माझ्या बुद्धीला जर ते खरं वाटत नसेल तर मी त्याला मान्य करणार नाही. म्हणजे तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे सायन्स आणि टाइम म्हणजे मॅथमॅटिक्स. जगाच्या पाठीवर हे देव 2 महामानव झालेत. यांनी जे काही विचार दिलेले आहेत हे मानवतावादी विचार आहेत, म्हणून यांना जग बुद्धालाही, कारण आमच्या देशातले जेवढे पण लोक जातात बाहेर जाते म्हणतात मी बुद्धाच्या देशातून आलो, आणि जग बघा, ज्याने विश्वरत्न ही पदवी बाबासाहेबाला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने USAने 1952 मध्ये दिली. जगातला सगळ्या 1000 वर्षातला टॅलेंटेड पर्सन. आणि बघा दादांनो, प्रत्येक देशामध्ये हा वर्ल्डचा पृथ्वीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे. मी तुम्हाला विचारतो, सगळ्यांना, भारतातील जे यहुदीचे औलाद आहेत, नाजीचे औलाद आहेत, सगळ्यांना विचारतो, जे काही सुप्रीम कोर्ट, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, सुप्रीम कोर्ट, प्रेस, मीडिया सगळेच आहेत, सगळ्यांना विचारतो की तुम्ही जरा विचार करा, तुम्ही एका स्त्रीच्या पोटातून जन्माला आलेले आहे की नाही. आणि जगामध्ये बघा की प्रत्येक 2 वर्ष 3 वर्ष डेमोक्रेसी आहे. ते बॉडी नॉमिनेट करतात 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात. त्याला एक हेड असतो, त्याला प्रेसिडेंट म्हणतात किंवा प्राईम मिनिस्टर म्हणतात, आणि त्यांची जबाबदारी असते. मनुष्य जन्माला येतो, मरत जातो, तो खाली यात येतो, खाली यात जातो, आणि पृथ्वीवर प्रत्येकाचा जन्म हा स्त्रीचा पोटातून झालाय. बघा दादांनो, स्त्रीला 1 महिन्याचा गर्भ असतो तेव्हा ती म्हणते की माझा मुलगा किंवा मुलगी असो तंदुरुस्त झाली पाहिजे. त्यानंतर ती म्हणते 9.5 का 9 महिन्यानंतर प्रत्येक स्त्री ही बाळाला जन्म देते. एवढं दुःख सहन करते की तिचा पुनर्जन्म होतो बिचारीचं. कित्येक तरी रक्तापासून एक बूंद दुधाचा बनतो, ती पाजते आणि ती म्हणते म्हणते का ती, माझा पोरगा गुंडा झाला पाहिजे, माझा पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा पोरगा बलात्कार झाला पाहिजे, माझा पोरगा खुनी झाला पाहिजे. ती म्हणते स्वाभिमानाने झाला पाहिजे. आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची गरज ते लोक समयानुसार मॅथ्स आणि सायन्सच्या बेसिसवर शिक्षण देतात. ते शाळेतनं देतील किंवा टीव्हीच्या माध्यमातून किंवा अजून कुठल्या माध्यमातून, आणि जॉब क्रिएट करतात. लोकांना एम्प्लॉयमेंट देण्यासाठी पैसे देतात, त्यांच्याकडे टॅक्स वसूल करतात, हेल्थ देतात, आणि याप्रमाणे ते आपल्या देशाच्या लोकांचं उन्नती करून तेव्हा देशाची उन्नती होते. आणि माझ्या देशात बघा 5000 वर्ष झाले आज हे जे आलेले आहेत, आर्य, यहुदी, नाझी, निजामी, हिटलरच्या औलाद, 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोक
5000 वर्षापूर्वी. तो भागवत म्हणतो 3000 वर्षापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू लिहिलं आहे. भारत ते खोजमध्ये पण दाखवलेलं आहे. आणि काय केलं यांनी? यांचा हेड होता पुष्पशृंग. यांनी बृहदत्त हा 10व्या मौर्य राजा, बुद्धाचा देश होता, बुद्धाचे प्रसारक होते, यांचा हेड पुष्पशृंग. यांनी कपट बुद्धीने त्याला मारलं आणि बुद्धाचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं आणि भीतीपायी पळून गेले जपान, थायलंड, लंका. आणि त्यानंतर एवढा अत्याचार केलं की विचार करा, 90% लोक घाबरलेत. आणि यांनी हे म्हणतात आम्ही ब्रह्माच्या टोणातनं जन्माला आलो, भावतनं आला क्षत्रिय आणि बेंबीतनं आला वैश्य मारवाडी. आणि तुमच्या 7000 जाती तुम्ही पायात्र, त्याच्यात शूद्र आणि अतिशूद्र तयार केलं. सांगितलं बॅचलर आले होते ते सांड, सांगितलं तुमची 3 वर्षाची पोरगीपासून जे कोणती बाई असेल आम्हाला आवडेल, तिला आमचं भोग करू आम्ही आणि तिला जीवसुद्धा घेऊ, तुम्ही बोलाल तर तुमची पण हत्या करू. आणि अशा पद्धतीनं चालत राहिलं. आणि नवरा मेल्यानंतर त्या बाईला जिवंत जाळायचे. किती क्रूर लोक आहेत हे विचार करा. जगाच्या पाठीवर कोणत्या तरी पृथ्वीवर कुठल्या तरी कंट्रीमध्ये एवढं अन्याय त्याचं झालं का? साऊथ आफ्रिकेमध्ये 65 वर्ष राहिलेत नेल्सन मंडेला जेलमध्ये. अमेरिकेमध्ये निग्रोजना आणलं 200-300 वर्षानंतर, त्यांना लेबर म्हणून त्यांना सुद्धा न्याय दिला अमेरिकेने. आणि हे मूडवर लोक आलेले आहेत आणि 5000 वर्षानंतर आमचं एवढं अन्याय अत्याचार केलं. 11व्या सदीमध्ये बघा, 10व्या सदीमध्ये काही संत झाले, रैदास, कबीर, गुरुनानक, सगळ्यांना मारलं आणि मोगलांना बोलवलं आणि यांच्या लढाया व्हायचा. त्याच्यात मोगल राजे त्यांच्या बायका ह्या सुद्धा शूद्र. आणि त्या मोगलांनी एकही संताला मारलेलं नाही आहे, रेकॉर्ड दाखवा. 14व्या-15व्या सदीमध्ये हे लोक राजा महाराजांना 10 बायकाच असाय. त्या बायका राजा मस्तपैकी, कारण त्या शूद्रच होत्या, खायचं राहायचं खाणं पिणं. तर राजा किती बायकांना भोग करणार? 2, 3, 4, 5. मग 5 राहिल्या ते अंधविश्वासाच्या नावाने त्यांच्या घरात मुलुंजी म्हणून घुसलेत. आणि तिथून जी कोंब निघाली आहे, जसं महाराष्ट्राच्या एक्झाम्पलमध्ये, म्हणजे ती निजामा मराठे एवढी क्रूर निघाली आहे की बघा दादांनो, यांनी आपल्या राजांना, संतांना सुद्धा मारलेलं आहे. हे बघा मी सांगतोय तुम्हाला. 1595चा जन्म शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे वडील. जगसंत श्रेष्ठ तुकाराम 1608चं 42 वर्ष मारून टाकलं. शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630. बघा त्यांचा गुरु कोण? जगसंत श्रेष्ठ तुकाराम. जेम रोडला जाऊन बघून घ्या अजूनही. आणि त्यानंतर मुसलमान सरदार आणि बॅकवर्ड असलेले लोक बघा. कृष्णा भास्कर कुलकर्णींनी त्यांच्यावर पेशवा, त्यांनी त्यांच्यावर प्लॅन केलं होतं, असं कापून टाकलं कृष्णा भास्कर कुलकर्णीला. आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करायला कोणी तयार नाही, पेशवाई तयार नाही आणि निजाम इमारत दुश्मनच होते. काशीच्या गंगाभट्टाला बोलवलं त्यांनी आणि पायाच्या अंगुठाने केलं, त्याला मुमागे दाम दिलं. आणि शूद्र राजाचं खून या पेशवाईनं केलं, काशीच्या गंगाभट्टाचं खून. आणि काय म्हणतात, शूद्र राजाचा राज्याभिषेक म्हणून तो पाप केलं म्हणून मला. किती क्रूर आहे. आणि आमच्या राजा 50च्या अगोदरच मरतात सगळे. त्यानंतर संभाजी महाराज, ज्यांचा जन्म 1657चा आहे, 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हरली. ह्या पेशव्याने निजामी मराठ्यांनी पकडून औरंगजेबचं नाव सांगतात. वयाच्या 32व्या वर्षी 1689मध्ये त्याला कपट बुद्धीने पकडून त्याचे 32 तुकडे केलेत आणि भीमा नदीत फेकून दिलं. आणि सांगितलं जो कोणी हात लावल त्याला आम्ही मारू. पण गायकवाड फॅमिलीने सकाळी बाया कपडे धुवायला त्यांना दिसलं, त्यांनी त्यांचं 32 तुकडे शिवून वडू बुजुर्गला 1689ला समाधी बांधली. किती क्रूर कोम आहेत सांगा. स्वतःच्या राजाचं सुद्धा राज्याभिषेक केलं नाही, स्वतःचा राजा प्लॅनिंग केलं, त्यालाही 50-14 मारलं शिवाय संभाजी महाराजला. आणि जिजाऊही सिंदखेड राजे लखोजी जाधवची पोरगी शूद्र तलवार घेऊन लढली. अहिल्याबाई होळकर ही आदिवासी होती, त्यांचे पूर्वज गेले राजस्थान एमपीला, हे शिंदे फॅमिली. आणि त्यानंतर बघा ताराराणी झाली. आणि 18व्या सदीमध्ये बघा स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर. आणि त्यानंतर समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा सिंगने शाळा काढून बंधुत्व निर्माण केलं.
1874ला शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी शाळेत जाईल त्याला 1 पैसा फाईन करील, आणि त्या शाहू महाराजाला 9 मे 1922ला 6.5 फूटचा राजा एका बुक्कीने त्याला मारून टाकलं, खून केलं, पॉयझन दिलं, काय दिलं त्यांचं पापून. हे सगळे दुश्मन निजामी मराठा आणि हे पेशवाई. यांना निजामी का म्हणतात? यांच्यात बघा नाजीचं खून, मोगलांचं खून आणि त्यानंतर राजाचं खून, म्हणून जेवढे काही 500 राजे होते सगळे निजामी हर एक स्टेटमध्ये होते, आणि त्यालासुद्धा मारून टाकलं. आणि एक जिनेस माणूस तयार झालेला आहे 1878, ज्याचं नाव आहे पेरियाराम स्वामी. त्या बिचाऱ्याने 1905मध्ये तिथं गेला कुंभमेळ्याला. त्यांनी म्हटलं की तुला दाढी आहे, अरे आमच्याकडे एंटिना राहते, पूर्ण टाईट राहते एंटिना, तू ब्राह्मण नाही होयस. आणि बिचाऱ्यांनी उष्ट्या तरत्या कुत्रे खाते तिथून पोट बदलं, आणि 1924ला त्यांनी काँग्रेसमधून रिजाईन केलं. बघा कृष्णाला पॉवर आहे, सगळ्या बाया आमच्या त्याच्यासाठीच पैदा झाल्या आहेत. आणि बघा सीतेपासून कुणाला सीतेपासून लव आणि खुश कोण? हे कुंभमेळ्यातले साधू. आणि त्यानंतर त्यांनी रिजाईन केलं. राम सीता लक्ष्मणला चपल्याची माळा घातली, चन्नेत फिरवून सांगितलं सापाच्या दंशी 1 माणूस मरतो, बामणाला कापा, आणि 70% आरक्षण घेतलं. आणि बाबासाहेब जन्म 14 एप्रिल 1891ला. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, सांगितलं नाही SC ST गेले 1 पैसा फाईन, आणि 50% आरक्षण दिलं, आणि बाबासाहेबाला मदत केली. 19मध्ये ज्युडिशनरीमध्ये इंग्रजांना माहीत होतं 3% आणलं होतं यांचं. 20ला परिषद घेतली, माणगावला सांगितलं की SC ST OBC बहुजनांचे लीडर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 1885ला आर्य विदेशी नाजी निजामी मराठा, जो हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, टिळक, लाल बालपाल, लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि पाल यांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे 1885ला काँग्रेस आणि 1950 RSS जनसंघची स्थापना केली आहे. बघा शाहू महाराज म्हणणारा हा देशद्रोही टिळक नाजीचा औलाद काय म्हणतो? अरे तेल्यांनो कुणबट्यांनो, तुम्ही काय वकर आणणार का रे? ऐका आतंकवादी, देशद्रोही, निजामी मराठाच्या औलादांनो, तुम्ही पागल झालेत, पागल. काय करावं काय सूचना नाही तुम्हाला, कारण तुम्ही पाप केलं आहे. महाराज लोकांनी मेहनत केली ना, आयत्या गादीवर बसले आहेत, आणि हा दुसरा निघाला आहे निजामाचा आतंकवादी, देशद्रोही, हिटलरचा औलाद शरद पवार 65 पासून बसले आहे, आणि किती अन्याय अत्याचार केला आहे ते सांगणार आहोत मी. बाबासाहेबांनी पाण्यासाठी, मंदिरसाठी 31मध्ये या बनियानी सेपरेटिस्टसाठी हंगर स्ट्राईकला बसला येरोडा जेलमध्ये. बाबासाहेबाचा एक मुलगा यशवंत होता, एका पायाने लंगडा, 1912 त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. रमाईचं निधन झालं, आणि 36ला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं SC STला, इंग्रजांनी ॲग्री केलं. आणि बघा हिटलर 1889चा जन्म, ऑस्ट्रिया जन्म, नाझी त्यांचं चिन्ह स्वस्तिक, आणि यांचं पहिल्या युद्धामध्ये गेला 1905मध्ये, आणि युद्ध करता करता गेला जर्मनीला, तिथं त्याने देशद्रोहीची दीक्षा झाली. असंच मग ये करूंगा, आणि त्याचं चिन्ह स्वस्तिक नाही, यांचं चिन्ह स्वस्तिक. त्याला देशद्रोहीची शिक्षा झाली 5 वर्षाची, 2 वर्षात सोडून दिलं, आणि नंतर परत त्यांनी तेच मग ये करूंगा, 15 लाख दूंगा, वो करूंगा, ये करूंगा. आणि 39ला त्यांनी बघा दादानो याला डिझॉल्व केलं, प्रेसिडेंटला, पार्लमेंटला डिझॉल्व केलं, ज्युडिशनरीला डिझॉल्व, स्वतः बसला. आणि 39मध्ये त्यांनी वर्ल्ड वॉर डिक्लेअर केलं. आणि बघा सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्यावेळेस इंग्रज म्हटले आम्ही जातो का, इंग्लंड पण त्याच्यात इन्व्हॉल्व होतं. आणि 42मध्ये ते जातो म्हटले, तर गांधीजी बनियानी म्हटलं चले जाओ. कोण मेलेत? निजामी मराठा औलाद मेले का? हिटलरच्या औलादी का? ह्या आर्य विदेशी यहुदी मेलेत, आमचे लोक मेलेत, पायात चपला नव्हत्या, अजूनही लिस्ट आहे. आणि मुसलमान हे यांच्या याला हे मनुस्मृतीला कंटाळून मोगल म्हटले की तुम्ही मुसलमान धर्म घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करतो, शिक्षण म्हणून त्यांनी ते केलं. काही लोक माझ्या समाजाला ख्रिश्चन झालेले आहेत, मिशनरीमध्ये गेलेत ते बिचारे. आणि त्याच महात्म्याला बघा जेव्हा यांनी वकील मागितलं तेव्हा इंग्रज म्हटले की तुमच्या देशात एक हिरा आहे. आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं होतं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूला, आणि संविधान बनवलं तेव्हा ते म्हटले की बाबासाहेबांना पाठवा. आणि गांधीजींनी जवाहरलाल नेहरूला सांगितलं, आणि जेव्हा गांधीजींनी सांगितलं त्याचा राग म्हणून
कुठं होता जिना? कोण होय गोडवलकर लिहिणारा संभाजी मागात बेबिचार म्हणून? कोण होय? हेगडेवार सगळे काँग्रेसमध्येच होते. आणि या लोकांनी तो आतंकवादी काँग्रेस आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी काँग्रेस आरएसएस जनसंघचा मेंबर नाथूराम गोडसेनी, कारण गांधीजींनी बाबासाहेबांना नॉमिनेट केलं म्हणून त्याची हत्या 30 जानेवारी 1948ला केली आणि त्याचं सुनता केलं हिंदू मुस्लिम करा. किती क्रूर लोक आहेत हे. आणि बाबासाहेबाला निवडून तलवारच्या टोकावर आदिवासी आणि मुसलमान लोकांनी आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा संविधान बनवलं, हे म्हणतात आम्ही मानणार नाही. आणि 52 वर्षापर्यंत नागपूरच्या रेशीमबागच्या ग्राउंडवर नॅशनल फ्लॅग नाही फडकवला. बघा किती क्रूर आहे. आरक्षण SC STला आणि प्रोव्हिजन केलं OBCला. आरक्षण म्हणजे सिक्युरिटी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. एका मताच्या कितीतरी संतांनी आहुती दिली, कितीतरी राजा महाराज आहुती दिली आणि स्वाभिमानाने जगायला बाबासाहेबांनी एकमतचा अधिकार टॅक्स भरायला सांगितलं. हे सगळे अपोज करत होते. काय व्याख्या आहे लोकांची? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य लोकराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. 4 आधार: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. सांगा कोण बसलेत? व्याख्याच बदलून टाकली. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि हे निजामी मराठा इतके क्रूर आहेत दादांनो की त्यांनी शाहू महाराजाचे खून करून टाकलं, संभाजीचे तुकडे तुकडे करून टाकले, शिवाजी महाराज 50च्या आतच मरण पावले. त्यांच्या राज्याभिषेकी पायाच्या अंगुठ्याने आणि नाव घेतात अरे न्यायासाठी लढले जिजाऊ अहिल्याबाई होळकर. आणि कोण बसल्यात 50 पासून मरायला? कोण? गांधीच्या याच्यावर आजी आहेत ना नाव? बघा ना, 90% लोकांनो आणि संविधान मानणाऱ्या लोकांनो, जगामध्ये आहे का एखादी स्त्री अशी जन्मलेली? सांगणारे भडव्यांनो. 3 वर्षाच्या पोरीपासून तर बायापर्यंत तुम्हाला पाहिजे हे कोण जगाच्या पाठीवळीवर क्रूर प्रथा आहे का रे? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस मीडियाचे लोक. सांगा ना रे, सुप्रीम कोर्टचे जज लोक आणि ब्युरोक्रासीवाले, पोलीस कमिशनर DO, तुम्ही एका स्त्रीच्या पोटातून जन्मलेले आहेत का वरून आले तरी टपून? त्यांचं तर ॲटिना टाळीतच राहतो. जगाला विचारतो असे क्रूर आहेत का कोणी लोक या पृथ्वीवर? सांगा ना, आहेत का? आणि परत 75 वर्षांतर बघा आता. 49 हे झालं सुरुवात आणि 51मध्ये हे जे होते बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि कालेलकर आहे. नेहरूजी म्हणतो तुम्ही संडास साफ करणार का रे? त्याला रिजाईन घेतलं कालेलकरचं. आणि हे इथं साधू विरोध केला यांनी, आणि यांना पाहिजे ना. आम्ही तर शिकलोच नव्हतो त्या काळात, आमचा जन्मही नाही होतं. आणि 52मध्ये अमेरिकेने सिम्बॉल ऑफ नॉलेज दिली. जगातला 1000 वर्षातला नॉलेज असलेला माणूस, फायनान्शियल असो, सोशली असो, सगळ्या याच्यात टॅलेंटेड माणूस. आणि 78,000 मतांनी त्यांना डिक्लेअर केलं. कारण आजचा जसं EVM आहे ना, काही गरजच नाही व्होटिंग घ्यायची. ते पोलीस कमिशनरने जे म्हटलं वरून ऑर्डर आहे, 2 हिटलरचं माहीतच आहे ना. हिटलर 20 वर्ष झाला, हे तर 5000 वर्ष झालं. तर यांची शांती झालेली आहे का? तर यांची शांती करावं लागेल का नाही आता? कारण किती कानून कायदे पण केलेले आहेत पूर्ण 75 वर्षात. आणि 52मध्ये त्यांना डिक्लेअर केलं. आणि 56ला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली. आणि बाबांनो बघा 5 डिसेंबरला सेशन सुरू होतं. आणि 6ला नेहरूची लखेल सविता कबीर बाबासाहेबांची मोठी होती, तिने त्याची हत्या केली. हे बॉम्बसेफचे विलास खरात डॉक्टर यांनी प्रूव्ह करून सांगितलं आहे. सायन्स जर्नीमध्ये 5व्या वर्गाचा पोरगे समजू शकतो. आणि सगळ्यात हरामखोर महाराष्ट्रात म्हणजे हा बॉम्बसेफचा वामन मेश्राम. बघा 77मध्ये जेव्हापासून मंडल कमिशन आलं आणि यांनी त्यानंतर बघा मी सांगतो पुढे त्याचे कार्य काय कार्य ते सांगणार आहोत. खरं आहे का खोटा तेवढंच विचार करा. आणि यांना चॅलेंज करतो, तुम्ही कोणत्या स्टेजवर येतात तर या. तसं संभाजी ब्रिगेडचे जेवढे शिकले त्यांना पण 56ला मराठवाडा वेगळं केलं हैदराबादमधनं. बघा बाप आणि पोरं, शंकरराज चव्हाण त्याच्या पोराने 56 वर्षात पूर्ण बरबाद. 60मध्ये विदर्भ ॲड केलं. आम्ही मागणी केली होती कारण चितपावन संघटनेचं ऑफिस, काळा सोना, पॉवर स्टेशन, फॉरेस्ट. आणि 62ला कतलखाना काढलाय. मधुकर पिचड किती बायका होत्या तर माहीत नाही. म्हणतात रिस्ट्रिक्टेड एरियातले 14 जातीचे खरे, ज्यांच्याजवळ ब्रह्मा झोपला होता यांच्या मायजवळ.
आणि त्या शरद पवारचा मायजवळ झोपला होता. 65 पासून आहे. एक हाती सत्ता काँग्रेस आणि हे भोगत आहेत आतंकवादी काँग्रेस, RSS जनसंघ महाराष्ट्रात. किती क्रूर लोक आहेत हे. आणि त्यानंतर 64ला नेहरूचा मृत्यू झाल्यानंतर बघा गुलजारनंदा हंगामी आणि जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्रीला गायब केलं आहे. अजूनही पत्ता नाही आहे ताशकंद करारमध्ये. मग गुलजारनंदा 66ला इंदिरा गांधी प्रायव्हेट बँकाचं केलं नॅशनलायझेशन, किती अंडरटेकिंग काढलं, सिंडिकेट इंडिकेट 2 भाग पडले त्याच्यात. 67ला आमच्या आया बहिणी निघाल्यात बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी. मानवतावादी तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, शाहू महाराजांचा पुतळा, ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि शिवाजीचा पुतळा पार्लमेंटच्या समोर लावलेलं होतं. आणि 2004मध्ये यांना माहीत होतं 400 सीटा येणार म्हणून. बघा त्यांना काढून फेकलं आणि बाबासाहेब भूमीचा सत्यानाश केलं. कोण? हे पॅन्थर म्हणणारे स्वतःला. बघा तो रामदास आठवले बंदुकीच्या टोकावर म्हणतो ठाकरेला, तुम्ही हिंदू असून तुम्ही जर गेले नाही तर तुम्ही पापी माणसात. बघा काय रे वाग्या. आणि त्या नाशिकला आज RSSची याचं होतं. आणि ती काय नाव ते टिकेकर ड्रग्सवाला, त्याची बायको. काय वाग्या. आणि वाग्याचं लोकांनो शरम ठेवा ना थोडीशी. तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घ्या, ज्याने काँग्रेस RSS जनसंघने बाबासाहेब हत्या केली. बघा हरामखोर लोकांनो कोणत्या स्तराला गेले आहे पद आणि पैशासाठी. आणि त्यानंतर प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, किती अंडे काढलं. 71ला बांगलादेश जिंकून दिलं. आणि बघा दादांनो 73ला दुष्काळ पडला, आम्ही खाल्लं लाल ज्वारी, डुकराला जातात अमेरिकेत. आणि 73ला जिनियस आदमी पेरियार रामास्वामीचा मृत्यू झाल्यानंतर बघा नंगा नाच सुरू केलं. कोण आहे BMS, कोण आहे AIDF, काँग्रेसची AIDF. आणि हे BMS आतंकवादी संघटन. 100 ब्रांचेस आहेत त्यांचं RSSच्या. स्ट्राईक केलं. 75ला इंदिरा गांधी निवडून आली होती रायबरेलीतून राजनाथ आगेशमध्ये. तो चमडी चोर सफेद चमडीवाल्याने त्यांनी इन्व्हालिट केलं. आणि इमर्जन्सी लावली तिने 75मध्ये. मग तिकडे राजनारायणनी समाजवादीचे चरण सिंग चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, अजून यादव, शरद यादव, पुष्कळसे होते त्याच्यात. आणि मग आली गव्हर्नमेंट, जनता पार्टी गव्हर्नमेंटमध्ये RSS जनसंघ होतं. आणि त्यांनी मग याची मागणी केली मंडल कमिशनची. मंडल साहेबाला नॉमिनेट केलं, रिपोर्ट द्या. आणि त्यापासून बघा यांचं काळे थोडे डोळ झालेत. आणि मला सांगा किती लोक शिकले होते 77मध्ये. SC ST OBC गरीब मराठाचे लोक शिकले होते का? आणि जे पण राजकारणात गेले कोणती पार्टी ऑर्डरप्रमाणे चालते का नाही? तुम्ही नोकरी करता तर ऑर्डरप्रमाणे साहेब मला तेच काम करता की नाही? काय ऑर्डर दिला आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीने, काँग्रेस RSS जनसंघने? जा रे हिंदूच्या नावानं बोंबला, जा रे मुसलमानच्या नावाने बोलला, सांगा रे बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे तुमचं लॉस होत आहे, जा रे जातीच्या नावाने बोला, जा रे देवाच्या नावाने बोला. आणि हे माजले आहेत आरक्षण घेऊन आणि जाती दंगल करून. बघा ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार का हरामाचा पैसा कमवायचा धंदा. लालचे पायी ग्रामपंचायतचा एकदा मेंबर झाला का एका वर्षात 4 व्हीलर. आणि त्याच्यात काका मामा चाचा चाची सगळे रिलेटिव्ज. आणि बघा शिक्षण सम्राट, डिमिटचे सम्राट, शुगर कारखान्याचे सम्राट, प्रायव्हेट फॅक्टरीचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. 6च्या 6 पार्टी आमच्या घरात. दाखवू का मोजून? राष्ट्रवादी, RSS जनसंघ. 78ला पुलोची स्थापना केली वसंतदादा गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट पडून. खरं आहे का खोटं? 1% जे वाईट हे असेल ना मला बोलवा. 75 वर्षात सांगतो राजकारण 5 सत्य आहे का सत्य आहे. आणि दाखवा भडव्यांनो कुठं जन्माला आलेला आहे ब्रह्मा. जगाच्या पाठी एवढा अन्याय अत्याचार आहे का तर? आणि वामन मेश्राम हा 77 पासून यांनी 14 जातीची आतंकवादी संघटना डिस्ट्रिक्ट याची. आणि आम्हाला म्हणतात खोटी आई आहे. आणि आतंकवादी संभाजी ब्रिगेड कोण आहेत? काँग्रेस RSS जनसंघ. कुठं आहे राष्ट्रवादी? पुलतमध्ये कोण कोण होतं? आणि त्यांच्याशी बसून बाबासाहेबचं खून करणारी काँग्रेस RSS जनसंघचं सपोर्ट करताय. अरे हरामखोर वामन मेश्राम, शरम ठेव थोडीशी.
आमची माय खोटी, तुझ्या मायदेवर का ब्रह्मा झोपला होता का रे भडवे? 33 जातीच्या लाखो करोड लोकांचं आयुष्य बर्बाद करणारा तू, आणि तुझ्या ह्याच्यात भरले आहेत ते आम्हाला खोटी माय म्हणतात. 60% आहोत आम्ही, आमदार खासदारी घेतलं 4चे 4. एरिया रजिस्ट्रेशन 81ला हे झाली, आणि 78 किती लोक होते 80च्या अगोदर, SC ST OBC गरीब मराठा सगळ्यांना ऑर्डर देऊन हेकून समाजात हेकून, आणि टॅक्स आम्ही भरतो 90% लोक. आणि जनगणना झाली 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार, 13च्या ठिकाणी 25 आमचे वार्ड रिझर्व होते. आणि हा भडवा आमचं आयुष्य बर्बाद केलं याने 33 जातीचं. आणि भारतातल्या सगळ्या आदिवासींचा हा पापी माणूस आहे, याला झोडपून खाड्या चपल्याने भडव्यानी. आणि आतंकवादी सांगडेपासून आता एवढं फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर 9 मेला तू करणार, मारायला ला तिकडं निजामी मराठाचा, आणि तो पुढून मारल भागवत. काय तुला अधिकार होतं रे आतंकवादी संघटन काढून? आणि बसलायस त्यांच्यासोबत. कोणी राज केलंय पूर्ण महाराष्ट्रात? हा, किती अन्याय अत्याचार करत आहे, डोळ्यात नाही दिसत का? बोलता येत नाही का? मूर्ख बनवतायस लोकांना. ज्यांनी याला हे केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस आतंकवादी देशद्रोहींनी हत्या केली, त्याच्या विरोधात बोलतोस, त्याचं नाव सांगतोस. आणि तू काय दुधाचं धुतलेलं आहेस रे? यांनी लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद केलं महाराष्ट्राचं, ह्या निजामी मराठ्याच्या हिटलरसोबत बसून आणि RSS सोबत बसून. 80ला बघा दादानो, 81ला जन्म झाल्यावर आमच्या देशात TV आला आहे. 80 नंतर बघा खरा खोटा तो. आणि इंदिरा गांधीने म्हटलं इस देश की उन्नति के लिए मेरा खून का बूंद काम में आएगा. त्या राम मंदिरचा मुद्दा आणि असे करोडो लोकांच्या कत्ल केला. शीख भाई खलिस्तानी, हां, तिला माहीत होतं का? तिने अगोदर हिंड दिली माझ्या रक्ताचे एक थेंब कामात येणार आहे. कोण होय RK धवन? हां, आणि हे कोण चालवत आहे देश? कोण चालवत आहे देश? नागपूरवरून 60 पासून कोण आहे ते? फाटते का बोलायचं? आणि करोडो लोकांची हत्या, आणि हत्यामध्ये कोण होते बघा? पांढरपेशी सगळे काँग्रेसचे. आणि राम मंदिर मुद्द्यासाठी किती आहेत हे? कुठं मिळालं स्वातंत्र्य आम्हाला? सांगा, किती लोक शिकले होते 77 मध्ये? याच्यासोबत केली का OBC जनगणना? भडव्या वामन मेश्रामला विचारतो, पादून सांगत आहेत 48 वर्षापासून. केलंच का तेवढं तरी काम? आणि यांना विचारतो, महाराष्ट्रात जेवढे RSS जनसंघ आहेत ना OBCचे लोक सगळे भोसडीच्यानं तुमच्याकडे प्रॉपर्टी आहेत, मस्तीचे वाजून राहिले. हा वाट शेट्टीवर 12 वर्ष कलार भडवे, दारूचे धंदे, सोनार, OBC मधले कुणबी आणि तेली लोक, शेतीवाडीवाले, आणि गरीब मराठा 5,000 नाही भेटत आहे. कोणामुळे घडले रे तुम्ही? संविधान कोणामुळे देशाची प्रगती होत आहे रे? बेईमान. ज्या बाबासाहेबांचा खून केलं हे RSS जनसंघ आणि काँग्रेस, केली का OBC जनगणना? आणि 85 मध्ये राजीव गांधी आलेत. राजीव गांधी पायलटवरून हे झालेत. 85 मध्ये यांनी EV मानलं. अटल बिहारी वाजपेयी आर्य यहुदी नाजीचा औलाद. मनोज सिंघवी अजून काँग्रेसमध्ये आहे, प्रकाश कारतनी. आणि राजीव गांधीच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी कॉम्प्युटर आणलं. हे AIDF आणि यांनी हे केलं. आणि त्यानंतर तो रिजाईन याने 89 झाल्यानंतर तो म्हटला 1 रुपया टॅक्स, त्याचे 10 पैसे 90 रुपये खातात. आणि त्यानंतर VP सिंगच्या गव्हर्नमेंट मंडल कमिशन लागू केलं. लागू केलं, गव्हर्नमेंट गेली. आणि हा कपिल सिब्बल हरामखोरनी HRD मिळून सगळ्या विद्यापीठामध्ये या यहुदी लोकांना भरला आहे, 3% लोकांना भडव्यानी. आणि कांशीराम जी म्हटले, तिलक तलवार तरह जो मारो सालों को 85 भाग हमारा है. बोला ना रे BSPच्या दलाल भडव्या लोकांनो, तुमचे डॉक्टर इंजिनियर हे असतील किंवा PhD, या ना बोलवा ना मला. आता पडला ना पिकट उघडं. हां, एक शुंग सुख हाती चलेगा, शंख बजाएगा. हां, फक्त पैसा आणि पद पाहिजे. आणि 91ला बघा राजीव गांधीची हत्या केली. कारण पेरियार 73ला मराठ्यांनी नंगानाच सुरू केला त्याला बदनाम करण्यासाठी. मेलं का एखादी जण त्याच्यासोबत? असे 3 प्राईम मिनिस्टर मारले गेले आहेत. इंदिरा गांधी मानवता होते, राजीव गांधीच्या मेहरबानीने मला अपॉइंटमेंट मिळाली डिसेंबर 87 मध्ये. या नमोद्रीपाद लोकांनी 4 वर्ष माझे एम्प्लॉयमेंट कार्ड कसून STचं असून सुद्धा. इतके पापी आहेत भोसडीचे हे नमोद्रीपाद. आणि हे आर्य गदडे लोक म्हणतो या भडव्यांना. बेशरम भोसडीच्या बघा ना रेकॉर्ड, अजूनही आहे ना ऑफिसमध्ये माझ्या. 4 वर्ष एम्प्लॉयमेंट घरी बसवलं. आणि राजीव गांधीचे मेहरबानी स्पेशल ड्राईव्ह काढलं, लोकांना हात धरून 2 SC ST लोकांना भरती केलेलं आहे. हा होता मानवतावादी. सुनले, प्रियंका गांधी, सोनिया गांधी और ये गिरगिट सुअर का गू खाने वाला तेरा भाई, जबान में लगाम नहीं है. और हमारा बुड्ढा
मजा मार रहा है 84 साल में, रेस का घोड़ा शादी का घोड़ा, दोनों घोड़े हैं, एक दिग्विजय सिंह है और वो एक है बुड्ढा 60 साल से बढ़िया सा जवान है एकदम। और 91 में नरसिंहराव रामटेक उमरेड से चुन किया, गेट करार, पूरी खेती गहाण कर दी और प्राइवेटाइजेशन आणि गुलामगिरी। 92 में क्रिमिनल, हाँ सुबीर सोंडा जेलमध्ये टाकून ठेवलं, देवगौडा इंद्रकुमार गुजराल, आणि 99 मध्ये हा झाला त्यावेळेस मोबाईल आलं, यांनी पहिलं पेन्शन बंद केलं याच्यावरचं। 4/9 मध्ये फ्रॉड इलेक्शन, सुप्रीम कोर्टात गेले होते अडवाणी, हा बाबन मेश्राम 90% दुश्मन, आदिवासींचा करोडो लोकांचं आयुष्य बर्बाद करणारा बॉम्बसेपच्या नावाने। त्यानंतर कोण, हा निजामी स्वामी आणि नरसिंहरावचं पोरग काय म्हटले, इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ वोटिंग मशीन। कोण आले 14 मध्ये निवडून, कोण होय, हां काँग्रेस आयएसएस जनसंघ आतंकवादी संघटन देशद्रोही हत्यारे ते चालतं आले ना, आणि पेगासस आलं बघा, विठ्ठलराव विखे पाटील त्याचं पोरग रातोरात टोपी काँग्रेसचा अध्यक्ष, आणि 14 मध्ये त्याला माहीत होतं फ्रॉड ओबीसी जनगणना गोपीनाथ मुंडेला त्या 2-3चं कांड लपवण्यासाठी जज लोयाला मारायचं होतं म्हणून बिचाराला मारून टाकलं, आणि गोपीनाथ मुंडेच्या भावाने आपलं प्रमोद माधव त्याचं खून केलं, हां त्याला आतंकवादी म्हणायचं का, आणि त्याची बहीण याला दिली होती। बघा किती कूर आहे ते भडवे लोक। आणि 14 मध्ये बघा 11 मध्ये कांड केलं तिथं, बॉम्बे कांड, बॉम्बस्फोटने हे ते, आणि त्या हेमंत करणे सगळं शोधून काढलं, त्याला गोळी कोणाची लागले, हा हरामखोर शिवाजीचा औलाद कदम उज्ज्वल निकम, हां आणि त्या मुश्रीफ साहेब रेकॉर्ड आहे, करा ना अटक, त्या निरंजन टकलेला अटक करा, हां याला मारलं नरेंद्र दाभोलकरला, डॉक्टर पानसरेला कलबुर्गी, आणि ते बेंगलोरची आमची पोरगी बहीण गोळीनं मारला। आणि 14 मध्ये बघा भीमा कोरेगाव करून एक आतंकवादी नाजीचा आणि दुसरा निजामी मराठाचा, आणि मिलीन एक बोटे, आणि हा आंब्याने पैदा करणारा गुरुजी हरामखोर टॅलेंटेड लोकांना टाकलं, हां तेलटुंबे साहेब PhD केलेले, जगातला टॅलेंटेड पर्सन, किती पापी आहेत भोसडीचे हे, शिव्या नाही तुम्हाला, अरे तुम्ही डुकराला तरी कमीत कमी शरम असते का माझे खाद्य गू आहे म्हणून, सोनं चांदी खात नाही, पण ज्या आईच्या पोटातून जन्मले ना त्याच्याची सुद्धा तुम्ही बेईमानी करता। तुमच्या इतके पापी लोक या जगाच्या पाठीवर भेटतील का रे, निजामी मराठांनो भडव्यांनो, अरे ते जिजाऊ लढली बाई असून शूद्र होती ती, शूद्र अहिल्याबाई होळकर होती आदिवासीची, तरी तुमचे डोळे उघडत नाही आहे, एवढं पाप चाललं आहे तरी। 19 मध्ये फ्रॉड इलेक्शन घेतलं सुप्रीम कोर्टचं, केली का रे पावती कमिशनर आणि SDO लोकांनो, 19 लाख मशीन गायब, आणि त्यानंतर कानून केलेले आहेत पूर्ण हे, आणि आज तुम्हाला का असं वाटते का रे, हां नंगानाथ चालू आहे महाराष्ट्रात, हां आणि त्याची बायको म्हणते पेशाव्यासाठी, आणि तो म्हणतो लोखंडाचा आहे, आणि तो बघा दारुड्या, 12वी नापास आणि हा 9वी नापास, 1500 मध्ये बाई खरेदी करली, 3 वर्षाची पोरगी पाहिजे, एखादी बाई निघाली का, शरम आहे का रे तुम्हाला, निजामी मराठाच्या औलादांनो, आणि नंगा नाच करताय अजून। या माझ्या लोकांनो, गरीब मराठा लोकांनो, गरीब ओबीसीच्या लोकांनो, SC ST सोडून द्या, त्यांच्यातही दलाल भडवे आहेत बघा, आणि सगळ्यांनी मिळून प्रकाश आंबेडकरचा वर आहे, हे फ्रॉड इलेक्शनसाठी जन आंदोलन करूया, आणि यांनी कानून आणलेलं आहे रस्त्यावरील त्याला मारू। ऐका जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार, अरे महाराष्ट्र 9 सेटला पाडू शकते एवढा ही आहे, आणि कानून बनवलेलं आहे तुमच्यासाठी, CCN पार्क तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत, शिक्षणवाल्याच्या सुद्धा, आणि बघा खेतीवाले देशद्रोही, हां आम्ही नक्षलवादी, आमच्या पूर्ण बलात्कार, मुसलमान आतंकवादी, नसले आतंकवादी कोण आहेत, हां कायदे केले आहेत कोण होय, NDA अलायन्स, सगळे हरामखोर हे यहुदीचे अवलादी निजामी मराठा, आणि हे सगळे बाबासाहेबाचे खुनी, शाहू महाराजाचे खुनी, त्यानंतर संभाजी महाराजाचे खुनी, आणि ह्यांना अजून मनुस्मृती नंगा साधू शरम ठेवा रे मराठ्यांचं अवलादानं, निजामी मराठा भाडव्यांनो। म्हणून मी म्हणतो बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आर्य विदेशी यहुदी नाजी हिटलरचे 200 टाइम अधिकार औलाद यांच्या हातात जर संविधानाची अंमलबजावणी करायचे ऑर्डर हे असतील पॉवर, तर तुम्हाला न्याय कधी नाही मिळणार। अरे स्वतःची पोरगी आणि सून गर्भ असेल ना, पोरगी तयार झाली यांच्या भोगासाठी, पोरगं झालं तर गुलाम होईल, ही परिस्थिती दिसते तुम्हाला भडव्यांनो। पण शरद पवारची गाण चाटून तुमच्याजवळ मस्तपैकी सोनं झालंय ना तयार, त्याच्या विरुद्ध कसं बोलाल, का डोळ्यात दिसत नाही का रे निजामी मराठ्यांनो,
हां, आणि हे आमचे दलाल ST ST OBCचे बघा ना, बंधूच्या कटोकावर बोलत आहे. आणि ते रेडेकर सांगताय नाशिकमध्ये बाग्याची मेहरबानी. आणि सागर तो फुकट सर्टिफिकेट आणून खोटा STचं उघडा डोळे. आणि ते यांचे बुद्ध हे केलेले आहे RSSनी, अधिवेशन घेऊन राहिले. अरे मरेंगे मिटेंगे, बुद्ध का देश है ये, हम माला काय 90%, हे 3% करे. आणि एवढे पापी आहेत का रे जगाच्या पाठीवर? थोडं विचार करा ना. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, ज्या आईला जन्म दिला त्या आईची बैमानी कदा शरम ठेवा, थोडीशी शरम. त्या संविधानामुळे तुम्ही त्या पोस्टवर बसले, 4-4, 5-5 लाख पगार घेता. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, आणि भडवा सकाळवाला, लोकमतवाला, पुढारीवाला आणि TV 9 वाले. आणि कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं तिथं कॉम्बिंग करून, आणि त्या देवेंद्रला सोडून दिलं. त्या चव्हाणचे डोळे काढले. अरे किती पापी आहेत तुम्ही. जज लोकांना मारताय. हां, 114 गुण गोवायला मारलं, घाटकोपरला निरापराध 11 लोकांना मारलं, खैलरांची कांड. हां, आणि आता जमिनी लुटणार शेतकऱ्यांच्या. हां, आणि तो तडीपार म्हणतो बाहेर आणणार. या रे भडव्यांना तुम्ही. आणि हा हिटलरचा अवलाद भोसडीच्या देवेंद्र फडणवीस, वेश्या व्यवसाय खोडल्यास त्र्यंबकेश्वरला गुंडा. आणि हा दुसरा गुंडा, आदिवासीच्या लाखो लोकांचं नुकसान केलं भडव्यांना तुम्ही. हां, आहे का तुमची मायाचं प्रूफ? ब्रह्मादेव झोपले होते तर आहे का दाखवणारे भडव्यांनो, निजामी मराठांनो आणि आर्य विदेशी लोकांनो? 3-3 पोरं पाहिजे. फडणवीसची बायको म्हणते आहे ना तयार आहे, जाणारे भडव्या भागवत. आणि तू लात मारणारा भोसडीच्या बलात्कारी, खापडे नावाच्या पोचं केलं खून, जातीकला लात मारेगा, सडल्या वेसवावर घुमणारा. आणि तू बघा मापलवा 3,000 करोडचा प्रॉपर्टी तुझ्याकडे किती काय रे भडव्या? तुझ्या बापाचा पैसा होय का तुझ्या बापाच्या देशवर रे? लोकांना घाबरायचं नाही. लक्षात ठेवा, आता ही क्रांती आजादीची 3री लढाई आहे. मरेंगे मिटेंगे, ईवीएम को हटाने के लिए जन आंदोलन करके, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे अपने माँ बेटी और बेटे के स्वाभिमान के लिए. हमारे अनपढ़ लोगों ने दिया है जान 1942 में. हम पढ़े लिखे कंगन नहीं पहने, अभी गुलाम नहीं होंगे. आ जाओ सभी लोग ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पिछे. त्याचं गू खाल्लं स्वतःच्या पोलाने हिटलरनी. शरम नाही आहे भोसडीच्या याला. हां, आता ती आमची एक बहीण होती सुषमा अंधारे, कालपासून म्हटलं तर आता आवाज नाही होऊन राहिला तिचं. आलं लक्षात ना? नाही तर मला बोलव ना, मी राहतो ना वाघोलीला, लोहगावला येतो, समजून देतो तुला. हिस्ट्रीमध्ये तू PhD केली आहेस म्हणते. अरे बोल, बघतो ना आम्ही तुला कोण हात लावते तर. सोड हे दलाली. खरं आहे का खोटं आहे ते विचार कर. आणि चला दादांनो, महाराष्ट्र लोकांना हिंमत नाही हरायची. या प्रकाश आंबेडकरचा मागं. आणि जगातला सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्र आहे, 9 स्टेटला पाहिजे भारतातला. आणि बघू यांच्यावर किती गोळ्या आहेत ना, किती कायदे करतो तर. हा 2 हिटलर मिळून तोंडातनं आवाज नाही निघत. एवढं फ्रॉड इलेक्शन झाले तर. हां, स्वतःला म्हणतात जिजाऊन शिवाय तुमची लायकी आहे का रे भडव्यांनो? चाटता त्याचं शरद पवारचं 65 पासून बसला आहे ना, 6च्या 6 पार्ट्या घरात, 9वा नापास तोच. कोण होय? शिवसेना. आणि तो दारुडी आहे. क्या झाडी, हां, काय हरियाली, 1500 रुपयात बाया आल्या आमच्याकडे. हां, आणि ते बॉम्बस्फोटवाले श्रीकृष्ण आयकचं. आणि हे नागपूरचे शेंडीवाले, अँटिनावाले. अरे एकटाच आहे हा मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा खून. या ना विचारानं. आणि माझं लेक्चरची फी आहे 50,000 रुपये. 1 तास बोली, 1 तास विचारायचं. जेवढे हिस्ट्री आहे, जेवढे डॉक्टर, इंजिनियर आणि जेवढे लॉचे डिग्री घेतलेले. आणि जरा थोडंसं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मी दिल्लीमध्ये जाऊन 24 अकबर रोडला तो गू खाणारा राहुल गांधी आहे का इडलीमध्ये? असं कुठलं जगामध्ये असं? हे सगळे बाबासाहेबांचे खुनी संविधानाचे. चला दादांनो, आज एवढ्यासाठी झालं तर करा. वाटत असेल तर काही चांगलं काम करतो म्हणून. माझे फेसबुकचे व्हिडिओ वळतात, सबस्क्रायबर होऊ देत नाही. एवढे IT सेल लागले आहेत, पण एकाच्या बापाची हिंमत होत नाही. चला दादांनो, आज एवढंच.